हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण व्हॅनिला फ्लेवरचा 1 किलोचा थोडासा वेगळा असा केक बनवणार आहोत। 1 किलोचा केक बनवण्यासाठी इथे बघत असाल तर मी 1 किलोचा व्हॅनिला स्पॉन्ज रेडी करून घेतलेला आहे। व्हॅनिला स्पॉन्ज तयार करण्यासाठी व्हॅनिला प्रीमिक्स घेतलेला आहे, साधारणतः 400 ग्रॅम किंवा 2 कप घ्यायचं आहे। थोडंसं कमी जास्त तुम्ही करू शकता, शक्यतो कमी घेतलं ना तर तुमच्या टीननुसार ते बरं राहील। आता व्हॅनिला स्पॉन्ज बनवलाय म्हणजे त्यामध्ये कुठलंही इसेन्स टाकलं नाही, म्हणजेच व्हॅनिला फक्त प्लेन व्हॅनिला स्पंज मी बनवलेला आहे। हवं तर थोडंसं व्हॅनिला इसेन्स तुम्ही वापरू शकता, पण नाही वापरलं तरीही चालेल। तर आता मी थोडंसं सोक केलेलं आहे, तुम्ही शुगर सिरपने सोक करू शकता किंवा पाण्याने सुद्धा सोक करू शकता। त्यानंतर मी घेतलेली आहे क्रीम। या क्रीममध्ये तुम्हाला हवं तर थोडं व्हॅनिला इसेन्स यूज करू शकता। मी नाही केलेलं, पण तुम्हाला सांगते की थोडीशी आणखी टेस्ट तुम्हाला इन्हान्स करायची असेल तर तुम्ही थोडंसं अगदी व्हॅनिला इसेन्स वापरू शकता। त्यानंतर आपल्याला व्हॅनिला म्हणजे कुठलाच फ्लेवर नाही, पण तरीही थोडंसं मी किसलेलं म्हणजे ग्रेटेड व्हाईट कंपाऊंड इथे टाकलेलं आहे। नाही टाकलं तरी चालेल किंवा व्हाईट चोको चिप्ससुद्धा तुम्ही यूज करू शकता किंवा व्हाईट गनाश जर असेल तर ते यूज करू शकता। काही नाहीच टाकलं तरीसुद्धा बेटर आहे। त्यानंतर सेकंड लेयर ठेवला आहे आणि त्याला सुद्धा छान असं सोक करून घेतलेला आहे। सोक केल्यामुळे काय होतं, आपला जो केक आहे ना तो छान असा मॉइस्ट सॉफ्ट लागतो, खाताना कुठेही ड्राय असा लागत नाही। त्यानंतर पुन्हा एकदा मी दुसरी लेयर सुद्धा ठेवून तीच प्रोसेस रिपीट केलेली आहे। पुन्हा एकदा थोडंसं ग्रेट केलेलं व्हाईट कंपाऊंड इथे मी टाकलेलं आहे आणि छान असं टाकल्याच्या नंतर तिसरी आणि शेवटची लेयर मी ठेवून घेतलेली आहे। ठेवताना ॲक्युरेट लेयर्स ज्या आहेत त्या एकमेकांच्या वरती ठेवायच्या, म्हणजे आपल्या केकचा शेप जो आहे तो सुद्धा प्रॉपर येतो। तुम्ही पाहत असाल तर थोडंसं नथिंग चालेल, इकडे तिकडे अगदी थोडंसं नॉर्मली तिथे आपल्याला क्रीम भरता येते, पण जर जास्त इकडे तिकडे जर का झाल्या तर मग मात्र आपल्या केकचा शेप बिघडतो। आता पुन्हा एकदा क्रीम जी आहे तिने छान सगळीकडून क्रमकोट केलं आहे मी आणि आता थोड्या वेळासाठी केक जो आहे तो मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे सेट होण्यासाठी। तुम्ही बघत असाल तर सेट झालेला आहे, आपल्या बेसला छान मॉइश्चर आलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा मी छान अशा आपल्या क्रीमने केकला पूर्ण कव्हर करून घेणार आहे आणि फिनिशिंगसुद्धा करणार आहे सोबतच। तर फिनिशिंग अगदी प्रॉपर आणि छान करायची आहे। केक सोबर आहे, सिंपल आहे, पण एकदम छान आहे आणि तुम्ही मला कमेंट करून सांगायचे की केक तुम्हाला कसा वाटलाय, हे मात्र नक्की कमेंट करून सांगा आणि एक लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकने फार मोटिवेशन मिळतं आणि आपला व्हिडिओ जो आहे तो आणखी 4 जणांपर्यंत पोहोचतो। तसंच कमेंटसुद्धा करायची आहे, अगदी एक लाईक टाकलं, एक हार्ट दिलं तरीसुद्धा चालेल किंवा एक ब्ल्यू हार्ट नक्की द्या, कारण केक आहे ब्ल्यू थीमचा, त्यामुळे एक ब्ल्यू हार्ट द्यायला अजिबात विसरू नका। तर बघा फिनिशिंग केली आहे मी, हे प्लेन स्क्रेपर वापरते, माझं नूरचं आहे। तुम्हाला शॉपमध्ये सुद्धा मिळेल केक मटेरियलच्या किंवा केक मटेरियल शॉपमध्ये किंवा ऑनलाईनसुद्धा नूरचं प्लेन स्क्रेपर सर्च केलं तरीसुद्धा मिळून जाईल। खूप महाग नाही आहे, पण एकदम कामाचं आहे। छान सगळीकडून फिनिशिंग केलेली आहे। केक खूप आवडला मला, हा अगदी सिंपल होता आणि तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। आता प्लेनच मी केक ठेवला आहे, केकला छान अशी एक छोटीशी वाटी ठेवून घेतली आहे किंवा बाउल ठेवला आहे आणि ब्ल्यू कलरची क्रीम मी तयार करून घेतलेली आहे आणि बरोबर जितकं मार्क केलं आहे ना तिथेच आपल्याला ही ब्ल्यू कलरची क्रीम मी फिल केलेली आहे। फक्त आपण जितकं मार्क केलं आहे तितकंच, फार बाहेर जाऊ द्यायचं नाही। प्रॉपरमध्ये आपल्याला शेप दिसला पाहिजे, प्रॉपर केकही आपला झाला पाहिजे आणि छान मला समोरच्याने म्हणजे जसा सजेस्ट केला होता सेम तसल्या तसाच केक मी त्यांना करून दिला आणि वेलकम बेबी बॉय असा केक मी बनवला आहे। सेम वेलकम बेबी गर्लसाठी तुम्ही फक्त मी जिथे ब्ल्यू कलर वापरला आहे ना तिथे तुम्ही पिंक कलर वापरू शकता आणि सुंदर असा तुम्ही वेलकमसाठी केक हा बनवून देऊ शकता। तर प्रॉपर असा मधला राऊंड शेप मी बनवून घेतलेला आहे आणि खालच्या साईडला सुद्धा मी ब्ल्यू कलरच्या क्रीमनेच हे ड्रिप नाही म्हणता येणार, बॉर्डर तयार केली आहे आणि एक फोर्क घेतला आहे आणि फोर्कच्या मदतीने खालून वरच्या साईडला स्ट्रोक देत जायचं आहे। बघू शकता किती सुंदर डिझाईन झालेली आहे। रिझल्ट तुमच्या समोर आहे, अगदी प्रॉपर आणि फिनिशिंगमध्ये झालेला आहे। त्यानंतर
आपल्याला ब्ल्यूवरती व्हाईट क्रीमने वेलकम असं लिहायचं आहे आणि व्हाईटवरती ब्ल्यू कलरने बेबी बॉय असं लिहायचं आहे। तर या पद्धतीने मी लिहून घेतलं होतं आणि छान असा केक रेडी करून सुद्धा दिला। तर बघू शकता वेलकम होम लिहिलेलं आहे आणि नंतर खाली लिहिले ती जी क्रीम राहिली होती तिला थोडंसं मिक्स केलं म्हणजे ती थोडी सॉफ्ट झाली आणि मग बॉय असं बेबी बॉय असं लिहिलेलं आहे आणि सुंदर असा केक तुमच्या समोर आहे। तर थोडेसे मी व्हाईट स्प्रिंकलर्स नंतर टाकलेले आहेत म्हटलं जेणेकरून आणखी केक सुंदर दिसेल। आणि बघा वेलकम बेबी बॉयचा केक तुम्हाला कसा वाटला हे मात्र मला सांगायला विसरू नका। थोडेसे व्हाईट कलरचे मोठे काही इडिबल स्प्रिंकलर्स आहेत त्याने मी थोडासा आणखी डेकोरेट केला आहे जेणेकरून आपला केक छान दिसेल। बीवरतीच माझा स्प्रिंकल पडला होता तो मी उचलून घेतला आणि केक बघू शकता खूप सुंदर आणि छान असा केक झालेला आहे। होप यू गाईज केक तुम्हाला आवडला असेल आणि जर का आवडला तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट सेक्शनमध्ये एक ब्ल्यू हार्ट द्यायला अजिबात विसरू नका। तर चला केक तर तुम्हाला आवडतातच, लाईकही तुम्ही करता, कमेंटही तुम्ही करताच। उद्या नवीन केकसोबत लवकरच भेटूयात, तोपर्यंत बाय बाय।